चला सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. वालीम मुकदम चे ओनर आहेत, त्यांची ही टीम आहे आणि समोर आहे ते सिया स्पोर्ट्स याचा कारण वालीम संघाने नाणेफेचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्यायचा आहे. साठी पंच म्हणून मकदूल भाई आणि अमिनेश तांबे हे काम पाहत आहेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना चालू होतोय. भाऊ इदा ते एंड कडून गोलंदाजीला सज्ज होतो. तो गोलंदाज असणार आहे तो काय स्ट्राईकला आहे तो फलंदाज. राम स्वतः संघ मालक राम जागडे थोडंसं टीम मध्ये परिवर्तन नक्कीच करतात. सलामीची जोडी दोन आपण मॅच पाहिले तर अपयशी ठरत होती. आता मात्र स्वतः राम जागडे हे सलामीला आलेत. राम जागडे जेव्हा सलामीला आले तेव्हा बक्षिसांची खैरात होते. जर सलग 3 सिक्स मारले तर आमचे बंटी येलकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आज सवय चेंडू आहे. अवंतर धाबाची भर पडते या संघादरम्यान. तर स्वतः ओनर आहेत राम जागडे स्वतः फलंदाजीला आलेत आणि बंटी येलकर यांच्याकडून सलग 3 षटकार असतील तर 500 रुपयाचं कॅश पारितोषिक आहे. गोलंदाजी करतोय तो काय स्ट्राईकला आहे तो राम. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. कारण पाहिलं तर सिया स्पोर्ट्स संघाची क्षमता आहे, मात्र थोडंसं त्यांच्या बॅटिंगमध्ये असेल किंवा गोलंदाजी असेल त्यामुळे थोडासा फरक पडला आणि संघ थोडा दडपणाखाली येतोय. मात्र समोरची टीम आहे ती वलीम मुकदम यांची टीम आहे. थोडी तगडी टीम आहे कारण का काही सारखा खेळाडू स्टार खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय त्याला. या दोन्ही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. म्हणजे स्कोरर शंतून आहेत आकिब आहे. स्पोर्ट्स ड्रीम यांच्या आयोजनाने आपण या लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही, तेवढी चांगली फिल्डिंग होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जर आपल्या संघाला चांगला सन्मानजनक जर आपल्याला धावसंख्या करायची असेल तर षटकार चौकार मारावा लागेल. मात्र राम जागडे सुद्धा थोडीशी बॅट शांत आहे. मात्र स्टार खेळाडू आहे, एक नावाजलेला खेळाडू आहे, एक्सपिरियन्स खेळाडू आहे. त्याला सुद्धा माहिती आहे जर आपण स्ट्राईक जर समोरच्या खेळाडू दिली तर नक्कीच थोडंसं टीम कमबॅक करू शकते. गोलंदाजी करतो काय पुन्हा एकदा ये बी खाली वो बी खाली. ऋषी बारी थोडासा नाराज नक्कीच. कारण ऋषी बारीसारखा खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे आणि त्याला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ऋषी बारेची बॅट जर तळपली तर नक्कीच संघाला सन्मानजनक धावसंख्या आपण उभारू शकतो. मात्र तेवढी धावसंख्या उभारता येणार नाही कारण का राम जागडे स्ट्राईक देत नाहीये. पुन्हा त्या गोलंदाजीला आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, जबरदस्त गोलंदाजी या दरम्यान होते. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या आपण पाहिली तर आपण पाहिलं तर ही मेडन ओव्हर आहे. काय गोलंदाजी केले कैफ यांनी. राम जागडेला एकही चेंडू खेळू दिलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू. आता मात्र ऋषीवर दडपण नक्कीच वाढणार आहे कारण का पहिला जर आपण षटक पाहिलं तर एकही धाव मिळाली नाही, त्याच्यामुळे दडपण नक्कीच ऋषीवर वाढलेलं असणार आहे. मात्र ऋषी असा खेळाडू आहे कारण का 6 चेंडू निर्धाव गेले असतील मात्र ऋषीवर क्षमता आहे की सलग 4 षटकार मारणारा खेळाडू या मैदानात आपण पाहिलेलं आहे. आता पण नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिलं संघात दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. राफिद. आपण राफिदचीच गोलंदाजी पाहिली तर राफिदने जे आधीचं जी मॅच होती त्यामध्ये चांगला. आता मात्र फुल टॉस चेंडू आहे. बघूया काय प्रहार होतोय. जातोय की झेल टिपतोय.
जबरदस्त झेल. आता मात्र मोठा झटका, मोठा मासा गाळाला बसलाय. ऋषी बारीच्या स्वरूपात फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू होता. थोडासा राफी घाबरला होता, मात्र त्याला सुद्धा माहिती होतं की आपली फिल्डिंग चांगली होते आणि चांगला झेल टिपतो आणि पहिला गडी पहिला मासा गाळाला बसतोय. जबरदस्त गोलंदाजी होते ते राफी त्याच्याकडून. पहिले षटक पाहिलं तर एकही धाव मिळेल नाही. त्यानंतर जोरदार फटका. मी कशी म्हटलं होतं की त्याच्यावर दडपण नक्कीच होतं ऋषी वारे आणि त्या दडपणचा फायदा घेता आला नाही आणि गडी बाद होतोय तो ऋषी वारे. आपण पाहिलं तर मनस्वी इन्फोटेकचे जे मालक आहेत तर त्यांची सुद्धा उद्या आपण मॅच पाहणार आहोत. ते विनोद माडिक यांचं सुद्धा आगमन झालं आहे. त्यांचा सुद्धा उद्या सामना आपण याच मैदानामध्ये पाहणार आहोत. त्याचे नक्कीच मालक आहेत ते विनोद माडिक आणि आयकॉन प्लेअर असणार आहे तो बंड्या शिर्के. उद्या मॅच मोठी मॅच, जबरदस्त तगडी मॅच. जतीन सगळा सुद्धा खेळाडू पाहायला मिळणार आहे. शैलू जालगावकर असेल, एक मोठे स्टार खेळाडू उद्याच्या सामन्यात आपण पाहणार आहोत. पुन्हा गोलंदाज सज्ज होतो राफी. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि स्वतः जे आपण पाहिलं तर याचे ऑर्गनायझर महेश मुंडेकर सुद्धा उद्याच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. महेश मुंडेकर हे सुद्धा याच मैदानामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. अविनाश तांबे आहेत ते सुद्धा याच मैदानामध्ये ऑर्गनायझर आहेत, मात्र ते सुद्धा उद्याच या मैदानात मॅच पाहणार आहोत. बंटी एलकर असतील ते सुद्धा उद्याच्या टीममध्ये खेळताना पाहणार आहोत. उद्याची मॅच घमासान असणार आहे. नवीन फलंदाज अमोल नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला फलंदाज पण आहे. गोलंदाजीला सज्ज होतो राफीद. राफीद मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. एक धाव मिळते आहे. दुसरी धाव घेण्यात यश येते का? दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश येत आहे. यश येत मात्र नाहीये. अमोल मात्र नाराज आहे आणि अमोल सारखा खेळाडू माघारी परतोय. काय गरज नव्हती, आत्महत्या करायची गरज नव्हती, मात्र आपण काही बोलू शकत नाही. मात्र समोरच्या दोन्ही बॅट्समनमध्ये थोडंसं ताळमेळ कमी बसला आणि अमोल सारखा खेळाडू माघारी परततोय. सिया स्पोर्ट्स हा एक नावाजलेला नक्कीच संघ आहे, मात्र पडझड थांबता येत नाहीये आणि पुन्हा एकदा झटका बसतोय तो सिया स्पोर्ट्स संघाला. आता मात्र नवीन फलंदाज रुपेश राणे. थोडं गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 2-3 मॅच त्यांनी टाकल्या, थोडासा महाग ठरला होता, मात्र फलंदाजीमध्ये थोडीशी चमक दाखवायला लागेल. मात्र राफी ते चांगली गोलंदाजी करतोय. मात्र पॉईंटच्या दिशेने फटका मारतोय. एक धाव निश्चित मिळते. दुसरी धाव घेण्यात यश येत आहे का? दुसरी धाव सुद्धा घेण्यात मात्र यश येत आहे. 2 धावांनी धावसंख्या मात्र जोमाने वाढते. आपण पाहिलं तर आजचा शुक्रवारचा दिवस आहे. थोडेसे आपले जे रसिक प्रेक्षक आहेत थोडेसे कमी आहेत, मात्र तरी पण गर्दी खूप मोठी आहे. उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस प्रेक्षकांची गर्दी नक्कीच असणार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका मारतोय, मात्र झेल सोडतोय. झेल होणं गरजेचं होतं. एक सोपा झेल होता, मात्र झेल सोडतोय आणि एक धाव याच दरम्यान मिळते. 2 षटकांचा ते खेळ संपतोय. धावसंख्या आपण पाहूया. धावा झाल्या त्या 5. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावा झाल्या त्या 5. चांगली गोलंदाजी राफीद असेल आणि कैफ असेल. 2 षटकांचा ते खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 5. आपण जर पाहिलं तर 5 धावा या 2 षटकांमध्ये फक्त झालं, कारण त्यानं समोरचा आपण संघ पाहिला तर पांडू सारखा खेळाडू आहे, कैफ आहे, योगेश दांडेकर आहे. सर आपण जर 50-55 धावा केल्या तर चेसेबल टार्गेट होईल आणि आपली जी रसिक प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा चांगला सामना पाहता येईल, कारण का आपला थोडासा गेअर चेंज करावा लागेल, कारण 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा झाल्यात.
तर वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरा चेंडू तो अक्षय. तर पहिला चेंडू थोडासा पंचांकडे दाहद मागत होता, मात्र पंच नाबाद दिले. पंचायत शपल झाला नाहीये आणि हा निर्धाव चेंडू. अक्षय गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र हा थोडासा चेंडू एसटीच्या नक्कीच पाहतो. नो चेंडू आहे आणि +1 अशा 2 धावा मिळत आहेत. खराब गोलंदाजी. पहिला चेंडू पाहिला तर थोडासा ऑफ एसटीच्या थोडासा बाहेर होता, मात्र चेंडू थोडासा शफल झाल्या, बॅट्समॅन शफल न झाल्यामुळे तो चेंडू चांगला होता. यानंतर मात्र थोडासा खराब चेंडू आणि नो चेंडू आणि +1 धावा अशा 2 धावा मिळत आहेत. आणि फ्री हिटचा चान्स नक्कीच असणार आहे. नो चेंडूवर जर कुठलाही चेंडू नो असेल त्याच्यावर फ्री हिटचा चान्स नक्कीच आपण मिळतो या फॉर्मॅटमध्ये. पण गोलंदाजी सज्ज होतोय तर गोलंदाज अक्षय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. नोचा चेंडू होता, फ्री हिटचा चेंडू होता, मात्र सिंगल धाव मिळते. आपण पाहिलं तर सिया स्पोर्ट्स संघ हा जर आपण मैदानामध्ये जेव्हा दाखल होताना सुद्धा थोडासा कॉन्फिडन्स कमी आपण पाहतोय. कारण का आपण एक बॅट्समन येताना आपण पाहतोय थोडासा कॉन्फिडन्स त्यांच्या प्रत्येक चेहऱ्यावर किंवा बॅटिंगमध्ये करताना सुद्धा आपण पाहतोय की कॉन्फिडन्स थोडा कमी आपण पाहतोय. तर वलीम वरील जो संघ आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आपण जबरदस्त पाहतोय आणि चांगली गोलंदाजी होते, तेवढी चांगली फिल्डिंग्स होत होते. आता सिंगल धाव मिळते. शेवटच्या सामन्यामध्ये थोडीशी शांतता आपण पाहतोय. शांततेचं वातावरण थोडंसं गरमी करायची असेल तर षटकार चौकार होणं गरजेचं आहे. मात्र बघूया कसं होतंय. त्यामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. अक्षय रफिक असेल, कैफ असेल, चांगली गोलंदाजी होते. योगेश दांडेकर नक्कीच त्यांच्या जे गोलंदाज आहेत त्यांच्यावर खुशच नक्कीच असणार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय तो अक्षय. स्ट्राईकला होता मात्र पुन्हा एकदा फलंदाज. आता मध्ये जोरदार प्रहार होतोय. झेल होतोय का, झेल खाली जातोय आणि चांगला झेल टेतो. याला म्हणतात कॉन्फिडन्स. मी मागाशीच म्हटलं होती थोडंसं कॉन्फिडन्सचा कमी पण आपण बघतोय. तो सिया स्पोर्ट्स संघाकडे मात्र वालिद जो संघ आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सची भरभराट आपण पाहतोय. गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल किंवा फिल्डिंग असेल, खूप चांगली परफॉर्मन्स वलीम वॉरियर्स संघाकडून. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी सुद्धा आधी पाहिलेली आपण आणि फिल्डिंग सुद्धा चांगली होते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो तो अक्षय. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी जबरदस्त. आता मग आपण धाव संख्या. इथे 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या फक्त 9 धावा झाल्यात. 9 धावा, 3 षटकांचा ते खेळ संपलाय. 9 धावा फलकावर लागल्यात. चांगली गोलंदाजी, मात्र फलंदाजी खूप खराब होते. जर आपल्याला षटकार चौकार मारायचे नसतील ना तर आपण 2 धावा घेणं किंवा सिंगल धाव घेऊन स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं. मग तसं होत नाहीये. पंचांना विनंती आहे त्याला सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा. वेळ कमी आहे. वेळेचं बंधन जरा सगळ्यांनी पाळायचं आहे. आपण पाहिलं उद्या सकाळी बरोबर 10 वाजता 9 वाजता पहिला सामना चालू होईल याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. सकाळी बरोबर 9 वाजता प्रत्येक जो संघ आहे, जे ओनर आहेत त्या सगळ्यांनी प्रत्येक लक्षात ठेवायचं. सकाळी बरोबर 9 वाजता पहिला चेंडू या मैदानामध्ये दाखल होईल.
त्यानंतर मग तुम्हाला पेनल्टी लागली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर हा तुमचा प्रॉब्लेम असेल, कारण कमिटीने आपला निर्णय सांगितलेला आहे. बरोबर 9 वाजता पहिला चेंडू मैदानामध्ये दाखल होईल. पुण्यात गोलंदाजीला सज्ज होता नवीन गोलंदाज. पुण्यात चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे. एक धाव निश्चित मिळते, तेवढी चांगली फिल्डिंग होते. नक्कीच हुझेप हा जर आपण पाहिलं तर त्याला चान्स नक्कीच, जे टीम कॅप्टन आहे त्यांनी हुझेपला चान्स नक्की दिले. हे चान्स देणं गरजेचं आहे, कारण का थोडीशी कमी स्कोर आहे आणि हुझेपसारखा स्टार खेळाडू नक्कीच आपण पुढच्या 3-4 वर्षांनी पाहू शकतो, कारण का क्षमता आहे. एक नवीन खेळाडूला चान्स देणं खूप गरजेचं आहे. खूप चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, मात्र नो चेंडू आहे. थोडासा नक्कीच नवीन खेळाडू आहे, थोडंसं कॉन्फिडन्स कमी आहे, एक्सपिरियन्स कमी आहे. मात्र चेंडूचा आपण जर टप्पा पाहिला तर नक्कीच हा खेळाडू आपलं नाव रोशन करू शकतो. गरिन्मात बुरुंडी संघाचा खेळाडू आपण बघतोय तो पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतोय. हुसेब स्ट्राईकला तो फलंदाज. नक्कीच थोडंसं आपण बघत लाईनी मध्ये थोडंसं चुकलं होतं आणि थांबणं, हे थांबणं गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना आहे शेवटचा सामना, जिबर आणि सनी कोंड. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जिबर आणि सनी कोंड यानंतर लगेच तुमचा सामना सुरू होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला, वेळेचं बंधन आहे, पंचांना सुद्धा विनंती आहे, चला फास्ट घ्या. आपण पाहिलं तर एक युवा खेळाडू चांगली गोलंदाजी करतो, मात्र त्या बॉलरला चेंज करून त्या जो कर्णधार आहे त्यांनी नवीन चेंडू हातात दिलाय. कैफ मालतार याच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि पहिला चेंडू आपण तो पाहिला तर स्क्वेअर आणि परत फ्री हिटचा नक्की चान्स पुन्हा एकदा आहे. आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका मारतोय, बघ किती धावे मिळत आहेत. आता मात्र फिल्डिंग नक्कीच चांगली होते. धापा आम्हाला पंच नक्की सांगतील. 2 धावा मिळत आहेत. 15 धावसंख्या झाले. पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतो काही स्ट्राईकला पुन्हा एकदा फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. आपण पाहिलं तर जे आधीची गोलंदाजी नक्कीच होती, थोडासा खराब चेंडू टाकला होता, मात्र युवा खेळाडू होता, त्याला चान्स देणं गरजेचं होतं, मात्र थोडासा चान्स घेतलाय. नक्कीच योगेश दांडेकर थोडासा नाराज चेहऱ्यावर आपण पाहतो, कारण तो खेळाडू नक्कीच चांगली गोलंदाजी करत होता, मात्र नवीन जो गोलंदाज दिला त्यांनी सुद्धा 2 सोयरे चेंडू टाकले, तर 9 धावसंख्या वाढते. आता मात्र जोरदार पळतोय, झेल होतोय का आणि झेल टिपतोय, गडी बाद होतोय. यानंतर अजून एक सामना होणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसातील जिबर आणि सनी कोंड दोन्ही संघ नायक टॉससाठी यायचंय.
मात्र धावसंख्येत अजून काय भर पडत नाही, धावसंख्या थोडी मोठी व्हायला पाहिजे होती, मात्र थोडीशी गोलंदाजी आता मात्र खूप चांगली होती. आता मात्र चांगला चेंडू, फिल्डिंग होत नाहीये, थोडीशी खराब फिल्डिंग पांडूकडून तेवढी अपेक्षा नाहीये, मात्र पांडूच्या हातातून चेंडू जातोय, मात्र हा फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग होते, 2 धावा या दरम्यान मिळत आहेत. या दरम्यान धाव संख्या आपण पाहूया. तर पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 21 झाले, शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या 21. आता मात्र थोडस नक्कीच उशीर झाला आपण असं म्हणता येणार, कारण फटकेबाजी करणं गरजेचं आहे. धावसंख्या मात्र अजूनही जास्त वाढत नाही, थोडासा गिअर चेंज करायला पाहिजे होता, मात्र गिअर चेंज करता आलं नाहीये. थोडीशी गाडी ब्रेकडाऊन झाल्यासारखी सिया स्पोर्ट्स संघ आतापर्यंत खेळतोय. आता मात्र जोरदार प्रमाणात झेल खाली जातोय आणि झेल टिपतोय युसुफ, आणि पुन्हा एकदा झटका बसतोय संघाला. चला वेळेचं बंधन आहे, त्याला फास्ट या बॅट्समन. तर पुन्हा एकदा चांगला फटका, सिंगल धाव, दुसरी धाव घेण्यात यश नक्कीच येत आहे. तिसरी धाव घेण्यात यश येते का बघूया, मात्र इथे रनआउटचा खतराने गडी बाद होतोय. आता सिया स्पोर्ट्स संघाचे जे ओनर आहेत नक्कीच रामजाकडे थोडंसं काहीतरी
चेंजेस करावा लागत होता, मात्र धावसंख्या आपण बघूया. 28-27 झाल्यात. 28 धावांचं लक्ष ठेवलंय. अठ्ठावीस धावांचं लक्ष ठेवलंय सिया स्पोर्ट्स संघाने. अठ्ठावीस धावांचं लक्ष येऊन मैदानात उतरलं. सलामीची जोडी आपण पाहिली तर चला मॅचला सुरुवात करायची. चला मॅचला सुरुवात आपण बघूया. मैदानावर जाऊया. गोलंदाजीला सज्ज होतोय तो ऋषी बारे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. याच दरम्यान मजिदभाई चिकटे नक्कीच आमचे मार्गदर्शक. नक्कीच थोडासा वेळ झालाय, मात्र तुम्ही यायचं आहे आणि स्थान बनवायचं. मजिदभाई चिकटे, कारण मैदानासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलंय. मजिदभाई चिकटे ज्यावरती या. मजिदभाई चिकटे या, तुमचा इथे मान सन्मान इथेच नक्कीच खुर्चीवर आहे. तुम्ही खाली जायचं नाही, कारण का या मैदानासाठी तुम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि यापुढे देतच राहाल. ऋषी बारे आता मात्र चांगला चेंडू, फुल टॉस लोअर चेंडू, मात्र वन बाउन्स जातोय. 4 धावा. चांगली फटकेबाजी. 28 धावांचा थोडासा माफक आव्हान आहे सिया स्पोर्ट्स संघाने ठेवलेला आहे, मात्र चांगली फलंदाजी. नॉन स्ट्राईकला काय आणि स्ट्राईकला तो अक्षय. आता मात्र पुन्हा एकदा पांडू ऑन फायर होतोय. पहिला जर चेंडू आपण पहिला चौकार अंतर षटकार. 28 धावांचा माफक. बहुतेक 2-3 षटकामध्ये बहुतेक होण्याचे चान्सेस आहेत. थोडंसं आपण पाहिलं तर सिया स्पोर्ट्स संघ थोडासा दडपणाखाली आपण पाहिलं तर खेळला आणि फक्त 28 धावांचं लक्ष ठेवलंय. मात्र चांगली फटकेबाजी आता होते पांडू याच्याकडून. आता मात्र थोडासा लोवर चेंडू टाकला होता आणि अस्पायर चेंडू अमंतर धावायची भर पडते. पुन्हा गोलंदाजीला सज्ज होतो. पुन्हा एकदा ऋषीभर. आता पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू.
पुन्हा जातोय 1 बाउन्स 4 धावा. वा भाई वा गुरु, जबरदस्त फलंदाजी. आणि पाहिलं तर नो चेंडू आहे, पंच नो चेंडू आहे, नो चेंडू आहे. सोने पे सुहागा क्षण. एवढी गोलंदाजी खराब होते कारण का आपण स्कोर कमी दिलाय गोलंदाजीत, मात्र त्याप्रमाणे होत नाहीये. नो चेंडू आहे. आपण पाहिलं तर पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 17. आता मात्र बघूया झेल होतोय का. झेल मात्र होत नाही. प्रेक्षक वर्ग नक्कीच आपण पाहिलं तर थोडासा लेट आलाय, मात्र उद्याचा घामासान आहे. 2 दिवस आपले खूप, कारण का सुट्टीचे दिवस आहेत आणि सुट्टीचे दिवस नसतील तर यूट्यूब लाईव्ह आपण पाहतोय स्पोर्ट्स स्ट्रीम या माध्यमातून. घरी बसला सुद्धा आपण हे मॅच पाहतो. मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी खराब होते, सफारी चेंडू आणि पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते. नक्कीच उद्या आपण पाहिलं तर उद्याच्या मॅच मध्ये मातबर टीम आपल्याला पाहायला मिळते. मातर टीम मध्ये मातबर खेळाडू आपण पाहता येणार आहेत. जतीन साळगावकर असेल, अविनाश तांबे, मया मुंडेकर, विलास मोरे, शैलेश जालगावकर, असे अनेक मातबर खेळाडू उद्या आपल्याला याच मैदानामध्ये खेळताना पाहता येणार आहेत. बंड्या शिर्केचं नाव सुद्धा आपण घेतोय. आता मात्र जोरदार प्रहार. वा बाई वा, उडाया. पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या आपण पाहतोय थांबा जरा, कंट्रोल करा, स्कोर सांगतो. यस, टीम विन झाली आहे. विजयी संघाचं मनापासून अभिनंदन. आणि आपण पाहिलं तर या टीम यांच्यावर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की हा जो शेवटचा सामना राहिलाय तो सकाळी बरोबर संडेला 9 वाजता शार्प चालू होईल, याची नोंद घ्यायची. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल